टिपू सुलतान शिवरायांना एवढे मोठे होते असं म्हणतात तेव्हा आमचा आक्षेप, टिपूनं 75,000 हिंदूंची कत्तल केली हे इतिहासामध्ये सांगितलं नाही. मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य. आक्रमणकारांना हिरो मानणाऱ्यांच्या विरोधात लढाई करूच, फडणवीसांची प्रतिक्रिया. विरोधी पक्ष भ्रमितही आणि संभ्रमितही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका. इरादों में ताकत और भी है, फडणवीसांचं शायरीतून उत्तर. झारखंडमध्ये एअर अँब्युलन्सचं विमान कोसळलं तेव्हा त्वरित गुन्हा दाखल झाला, पण महाराष्ट्राचा एवढा मोठा नेता विमान अपघातामध्ये गेला त्याबाबत अजूनही गुन्हा दाखल नाही. रोहित पवारांनी व्यक्त केली चिंता. प्रफुल्ल पटेलांकडून आम्हाला अद्याप कोणतीही मदत मिळाली नाही. भाजपच्या काही नेत्यांचा या चौकशीला विरोध, पण शिंदेच्या शिवसेनेचा नाही. रोहित पवारांचं प्रफुल्ल पटेलांबाबत विधान. जय पवारांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून ब्लॅक बॉक्स बाबतीत शंका उपस्थित केली. प्रत्येकजण आपापल्या पातळीवर लढतोय. आमचं एकच म्हणणं आहे, न्याय मिळाला पाहिजे. जय पवारांवर विचारलेल्या प्रश्नावर रोहित पवारांची प्रतिक्रिया. रोहित पवार आणि योगेंद्र पवार आज पुण्यामधल्या सीआयडी कार्यालयामध्ये जाणार. विमान अपघातासंदर्भात अधिकाऱ्यांशी चर्चा करणार, तर ब्लॅक बॉक्स संदर्भात 2 दिवसामध्ये पत्रकार परिषद घेणार. रोहित पवारांची माहिती. रोहित पवारांचे वडील राजेंद्र पवार यांचा बारामती पोलीस ठाण्याच्या समोर ठिय्या. अधिवेशनामध्ये चर्चा होत नसेल तर आपण समजून गेलं पाहिजे, राजेंद्र पवारांकडून शंका व्यक्त. एफआयआर का दाखल करून घेतला जात नाही याबद्दल सुनेत्रा पवारांनी मुख्यमंत्री फडणवीसांना विचारावं. संजय राऊतांची प्रतिक्रिया. तर अजितदादांच्या रहस्यमय मृत्यूच्या प्रकरणामध्ये आमच्या एवढा सुनेत्रा पवारांनाही रस घ्यावा, राऊतांचं वक्तव्य. राज्याच्या माजी उपमुख्यमंत्र्यांच्या संदर्भात त्यांचे नातेवाईक तक्रार करतायत, पण पोलीस त्यांची तक्रारी दाखल करून घेत नाहीये. पोलिसांना कोणाचा फोन आलाय, संजय राऊतांनी व्यक्त केली शंका. रोहित पवारांनी संजय राऊतांसारखे हवेत बाण मारू नयेत. राऊतांसारखी स्टंटबाजी रोहित पवारांनी करू नये. भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांची रोहित पवारांवर टीका. अजितदादांचा विमान अपघात मृत्यू हा घातपात असल्याचं मला वाटत नाही. घातपाताची शंका उपस्थित करणं म्हणजे दादांच्या इमेजला धक्का लावण्यासारखं आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंची प्रतिक्रिया. रोहित पवारांनी आपली तक्रार घेऊन पोलीस महासंचालकांकडे जावं. पीआयच्या हातामध्ये काय असतं? रोहित पवारांच्या आक्रमकतेवर गोपीचंद पडळकरांची प्रतिक्रिया. रोहित पवार गेल्या काही दिवसांपासून अजित पवारांच्या मृत्यूचं दुर्दैवी राजकारण करतायत. भाजपचे आमदार अतुल भातखळकरांची टीका. सरकार त्यांच्या परीनं योग्य तो तपास करतंय, भातखळकरांची प्रतिक्रिया. पुण्यामध्ये पवारांच्या राष्ट्रवादीचं आंदोलन. डीजीसीए व्हीएसआरवर कारवाई करण्याची मागणी. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर आंदोलन. बारामतीमध्ये रोहित पवारांना पाठिंबा देण्यासाठी कार्यकर्ते आक्रमक. रोहित पवारांच्या मागणीला पाठिंबा देण्यासाठी बारामतीकर पोलीस स्टेशन बाहेर उपस्थित. अजितदादांचा अपघात की घातपात याबाबत चौकशी झालीच पाहिजे, कार्यकर्त्यांची मागणी. अजितदादांच्या विमानातील ब्लॅक बॉक्स सुरक्षित असल्याची बारामती तालुका पोलीस ठाण्यामध्ये नोंद. ब्लॅक बॉक्सवर चारही बाजूंनी अधिकाऱ्यांच्या सह्या. सूत्रांची माहिती. एआयबीचे अधिकारी के रामचंद्रन यांनी पाहणी करून नोंद केल्याची सूत्रांची माहिती. आमदार रोहित पवारांना मुख्यमंत्री कार्यालयाचा फोन. रोहित पवारांनी देवगिरी बंगल्यावर दादांचं स्मारक करण्याची मागणी केली होती. स्मारकाच्या अनुषंगानं मुख्यमंत्री कार्यालयाकडून फोन. मवियाचे सर्व आमदार मुख्यमंत्र्यांना भेटणार. सूत्रांची माहिती. निधी मिळत नसल्याची मवियाच्या आमदारांची तक्रार. सूत्रांची माहिती. मानहानीच्या खटल्यामध्ये संजय राऊतांची निर्दोष मुक्तता. सत्र न्यायालयाचा निकाल. मीरा भाईंदर शौचालय घोटाळ्याबाबत राऊतांनी मेधा सोमय्यांवर केले होते आरोप. मेधा सोमय्यांनी राऊतांवर ठोकला होता मानहानीचा दावा. सत्र न्यायालयाच्या निकालाविरोधात आम्ही मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाद मागणार. आम्हाला अजून सत्र न्यायालयाच्या निकालाची प्रत मिळाली नाही. राऊतांच्या निर्दोष मुक्ततेवर किरीट सोमय्यांची प्रतिक्रिया. राज्यसभेबाबत भाजपच्या कोर कमिटीची बैठक. कोर कमिटीमधील नावं पक्षश्रेष्ठींना पाठवणार. भाजपला 4 जागा मिळतील एवढं संख्याबळ आहे. राज्यसभेच्या जागांबाबत चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती. राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातून काँग्रेसला संधी मिळावी अशी आमची इच्छा. राज्यसभेच्या जागेवर अजूनही चर्चा सुरू. पक्ष म्हणून आम्ही आमची भूमिका स्पष्टपणे मांडली. राज्यसभेच्या जागेसंदर्भात विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया. सुप्रीम कोर्टानेही वाल्मिक कराडचा जामीन अर्ज फेटाळला. वाल्मिक कराड संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार. हायकोर्टानं जामीन अर्ज फेटाळल्यानंतर कराडची सुप्रीम कोर्टात धाव. मालेगाव मनपामधील नमाज पठण प्रकरणामध्ये 7 जणांच्या विरुद्ध गुन्हा. पोलिसांकडून 7 जणांच्या विरुद्ध विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल. मालेगाव मनपाच्या विद्युत विभागामध्ये काही जणांनी नमाज पठण केलं होतं.